निसर्गाच्या लहरीपणामुळं, सरकारच्या नाकर्तेपणामुळं किंवा सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. गेल्या 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आत्महत्या करावा, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. सध्या महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी प्रचंड रान पेटवल्यानंतर सरकार कबूल झालं ते कशासाठी, ती चर्चा करण्यासाठी. आत्महत्येवर, कर्जमाफीवर, दिलेल्या आश्वासनावर, शेतीच्या धोरणावर, त्याच्यामध्ये नेमकं कोण कोण काय काय बोललं याचा संक्षिप्त आढावा 5-6 मिनिटांमध्ये घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव, जे की कोकणातले शेतकरी सुद्धा आहेत, त्यांनी त्यांचं मत मांडलं. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला उल्लेख केला की लातूर, अहमदपूरचे जे शेतकरी आहेत आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, आणि सहकारच्या अखत्यारीत कर्जमाफीचा विषय येतो. आणि ते जे शेतकरी आहेत त्यांनी स्वतःला बैलासारखं जुंपून घेतलेलं आहे. त्यांची बायको अर्धांगिनी डोक्यावर पदर घेऊन मागं ते कोळपं धरते आहे. आणि एवढं विदारक परिस्थिती आज देशाला 75 वर्ष स्वतंत्र होऊन झाल्यानंतर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरतो या क्षेत्रामध्ये. असं असताना शेतकरी स्वतः त्या ठिकाणी हे ओढतोय, बैल झालाय, स्वतः बैलासारखं जुंपलंय. याच्यावर सरकारला पाजर फुटायला तयार नाहीये. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की इंग्रजांच्या काळात, म्हणजे आमचे आजोबा वगैरे आम्हाला सांगायचे की इंग्रजांच्या काळामध्ये माणसाला बैलाच्या जागी जुंपून, किंवा मोगलांच्या काळामध्ये माणसाला बैलाच्या जागी जुंपून त्याला चापकाचे फटके दिले जायचे. अगदी तशा पद्धतीनं हे शेतकऱ्याचं झालं नाही का? आणि सोनू सूद कशाला लागतो मदत करायला? नेते, मराठी अभिनेते कुठं गेलेत? त्यांच्यापैकी कोणीही त्याची चौकशी केली नाही आणि कोणीही अजून त्यांना 1 रुपयाची सुद्धा मदत केल्याची बातमी व्हायरल झालेली नाहीये. सोनू सूद म्हणतायत मी बैलजोडी पाठवतो, त्या बिचाराचे आभार. परंतु शेतकऱ्यावर ही वेळ का आली? त्या धोरणांमुळे आली. त्या धोरणं बदलायला सरकार तयार आहे का? तर नाहीये. जर ती धोरणं बदलणार नसतील, ठीक आहे, आपण जे नेहमी म्हणतो पुनसे गई वो हौद से नहीं आती, छोटं जे धोरण आहे, महात्मा फुले साहेब म्हणायचे कलम कसाई, एकदा कलम काय फिरली तर मग हजारो मुडदे पाडती किंवा हजारो जीवांना जीवदान देती. हे जे कलम कसाई सध्या झालेले आहेत की यांच्या कलमामुळे, यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत, बळी पडतायत. ते उदाहरण असेल किंवा 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते सगळं असेल, हे सरकारच्या धोरणाचं पाप आहे, सरकारचं पाप आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बा योग्य वेळी कर्जमाफी करू. मग योग्य वेळ कर्जमाफी कुठली? भास्कर जाधव म्हणाले तुमची योग्य वेळ कुठली आहे कर्जमाफीची? त्याच्यानंतर ते असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना भुलवत काढून घेणार आहात. आणि योग्य वेळ तुमची 2029च्या निवडणुकीच्या 6 महिने आधी असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जी टिमकी वाजवताय लोणीकर अँड कंपनी, कृषी मंत्री भिकारी म्हणतायत, लोणीकर म्हणतायत की आमच्या मोदी साहेबांनी हे दिलं, ते दिलं, ते दिलं. प्रत्येक गोष्टीवर शेतकरी 18% जीएसटी भरतो. छोट्यातला छोट्यात शेतकरी हा वर्षाकाठी सरकारला 20 ते 25 हजार रुपये देतो, छोट्यातला छोटा. आणि मोठ्यातला मोठा म्हणजे जवळपास लाखो रुपये जीएसटीच्या माध्यमातून देतो. आणि त्या बदल्यात त्याला जर 6,000 रुपये मिळत असेल आणि ते पण सरकार उपकार केल्यासारखी भाषा करत असेल, तर हे म्हणजे ही कुठली मगरुरी आहे? हे चुकीचं आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा उभा केला की जे वडेट्टीवार आहेत, आमदार वडेट्टीवार, त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडलेत की सरकार आम्हाला काही देऊ नका, पण किमान कमी तरी लेखू नका, तुच्छ तरी लेखू नका, अशा पद्धतीची बोलण्याची विरोधकांवर वेळ यावी. त्याच्यानंतर कृषी मंत्री स्वतःच्या खात्याला ओसाडगावची पाटीलकी म्हणतात. कुठलंही खातं मोठं नसतं, छोटं नसतं. काम करणाऱ्याला कुठेही वाव असतो आणि ते काम त्यांनी करणं अपेक्षित होतं. मात्र ते असंवेदनशील आणि संवेदनाहीन कृषी मंत्री आहेत. मात्र अशा कृषी मंत्र्याला परत सत्तेवर ठेवलं जातंय किंवा पदावर ठेवलं जातं. याच्याही पेक्षा शेतकऱ्याचं दुर्दैव काय असू शकतं? त्याच्यानंतर आत्महत्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर येणं हे किती भूषणावह आहे. कृषी प्रधान राज्य आहे, कृषी प्रधान देश आहे, आणि ह्या अशा गोष्टी याच्यामध्ये होत आहेत.
त्याच्यानंतर युरियाची बॅग कितीला होती? वडेट्टीवार म्हणतात युरियाची बॅग 260 रुपयाला होती, ती 450ला झाली. DAPची बॅग 560ला होती, ती 1500 रुपयाला झाली. रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. मग याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही? मजुरी वाढली, डिझेल पेट्रोल वाढलं, सर्व वाढलं, पण शेतमालाचे भाव काय वाढायला तयार नाहीत. त्याला कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे. त्याच्यानंतर काय? उत्तम बाजारपेठ नाही, जोडधंदे नाही, पीक पद्धती नाहीत, अनेक गोष्टी सरकारचं लक्षच नाहीये की शेतकऱ्याला काय हवंय काय नकोय. त्याच्यानंतर ही जी चर्चा चालू आहे, सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहिती का? ही जी चर्चा चालू होती ना, या चर्चेच्या दरम्यान कृषी मंत्री नव्हते, कृषी राज्यमंत्री नव्हते, कुठलाच मंत्री नव्हता, कृषी विभागाचा सचिव नव्हता, सेक्रेटरी नव्हता, उपसचिव नव्हता, कोणीच नव्हतं. मोघम चर्चा चालली होती. कोण होतं त्या ठिकाणी? मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा. ज्या माणसाला शेतीतलं शही माहित नाही, त्या माणसाचा काय दोष? म्हणजे कॅबिनेट महत्वाची का विधान भवन महत्वाचं? विधान भवन मोठं की कॅबिनेट मोठं? विधान भवन आहे म्हणून कॅबिनेट आहे. मग कॅबिनेट नंतरही होऊ शकली असती. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या 293च्या प्रस्तावावर चर्चा ठेवली होती. त्या चर्चेमध्ये नोट डाऊन करण्यासाठी सेक्रेटरी नसावा, कृषी मंत्री नसावा, कृषी राज्यमंत्री नसावा, सहकार मंत्री नसावा, मुख्यमंत्री नसावा, उपमुख्यमंत्री नसावा. मग ते चर्चेला काय अर्थ? यानं काय स्पष्ट होतंय की सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही, सरकार शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेत नाही. ही झालं कालची अपडेट ही चर्चेची. त्याच्यानंतर कोण? जयंत पाटील साहेब बोललेत की ज्या लोकप्रिय घोषणा केल्या त्या लोकप्रिय घोषणांचं काय होणार? त्याच्यामध्ये 2016 ते 2024 या दरम्यान 52,000 करोड रुपये विमा कंपनीला दिले आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांना 8 वर्षात 36,000 करोड रुपये दिले. म्हणजे जवळपास 16,000 करोड रुपये हा विमा कंपन्यांना हप्ता राहिलाय. आणि यामध्ये कोण कोण भागीदार होतं? सरकार क्या समस्या, सरकार ही समस्या आहे. आणि याच्याही पुढे जाऊन या सगळ्या आतापर्यंतच्या पीक विमा योजना राबवण्यात आल्यात, ह्या म्हणजे काय? कुणीतरी मस्ती केली म्हणजे माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. आणि सावध वारे गव्हा ज्वारीच्या दाण्यांनो, कारण की बुजगावण्यांनीच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. अगदी तशाच पद्धतीने पीक विमा कंपन्या आणि सरकार यांची दोस्ती आहे. आणि सर्वसामान्यांच्या टॅक्स मधून 52,000 कोटी रुपये 8 वर्षात त्या कंपन्यांना दिले. त्यांनी 36,000 शेतकऱ्यांना वाटले. 16,000 कोटी रुपये जवळपास त्यांना नफा राहिलाय. 16 ते 20,000 कोटी रुपये नफा राहिलाय. आणि त्या नफ्यामध्ये सरकार आणि कंपन्या हे मालामाल झालेले आहेत. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे, फक्त चौकशी लावावी. तर आता 1 रुपयात पीक विमा ही योजना सुद्धा गायब करून टाकली. त्याच्यानंतर जालन्याच्या तलाठ्यांनी जो काय उच्छाद मांडला, तलाठी असतील किंवा त्या लोकांनी जो काय भ्रष्टाचार केला, त्या भ्रष्टाचाराची आकडेवारी जयंत पाटील साहेब यांनी मांडली. 28 तलाठी जालना बनावट शेतकरी दाखवून 34,97,00,000 रुपयेचा गैरव्यवहार केला. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. 2022, 2023, 2024 या नुकसान भरपाई गारपीट सरकारकडून अनुदान 1,79,000 खातेधारकांच्या 79 कोटी अनुदानापैकी 72 कोटीची तपासणी केली, तर त्यात 34,97,00,000 गैरव्यवहार आढळला. म्हणजे 50% गैरव्यवहार झालेला आहे. अजून पुढची तपासणी करायची राहिली आहे. आणि हे सगळं जे झालंय ना, हे असं तसं नाही झालंय. कुणाच्या तरी मोठा मासा याच्यामध्ये आहे. मोठा मासा या जाळ्यात अडकू शकतो आणि त्याच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टी झालेल्या नाहीयेत. आलं का लक्षामध्ये? आणि सगळ्यात महत्वाचं होतं, ही जी चर्चा झाली, ही चर्चा कशावर आधारित होती? की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आधारित, शेतकऱ्यांना जे काय आत्महत्या होत्या त्याच्यावर आधारित, आणि सरकारचं शेतकऱ्याकडे लक्षच नाही याच्यावर आधारित होत्या. पण या शेतकऱ्यांचं दुर्दैव की त्या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा चालू झाली. त्यांच्या चर्चा ऐकण्यासाठी एकही मंत्री नसावा. जो एक मंत्री होता तो मंत्री मंगल प्रभात लोढा. त्यांचा शेतीशी काही संबंध नाही, त्यांना शेतीतलं काही येत नाही. जवळपास 30-40 मिनिटं यासाठी कुणीतरी मंत्री यावा, आमचं घराणं ऐकावं, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकावं, यासाठी एक म्हणजे 30 मिनिटं चर्चा थांबली विधान भवनाची. पण कोणी आलं नाही. शेवटी वडेट्टीवार, नाना पटोले आणि या सगळ्यांनी बिना कोणी नसता ती चर्चा कंप्लीट केली. ती चर्चा सरकारच्या कानी गेलीच नाही. सरकारने ती ऐकलीच नाही. सरकारला त्याचं काहीच गांभीर्य नाहीये. सरकार शेतकऱ्यांना फाट्यावर मारते. सरकार शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारे गृहीत धरायला तयार नाही. सरकारचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार सरकार पुढे जाते. 9,32,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्र राज्यावर झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलार जे आहे, अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या मोटरा चालत नाहीत,
आम्हाला शेतीचं ते सगळं जमत नाही, याच्यासाठी आम्हाला इजीचे लाईटचे कनेक्शन देण्यात यावेत, ते कनेक्शन देणं सरकारनं बंद केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा सरकारचा हेतू काय आहे? एक सौरचा चांगला हेतू आहे तर समजू शकतो, पण दुसरा सरकारचा हेतू स्वतःचे काही व्यापारी मित्र आणि त्या व्यापारी मित्रांच्या सोलार कंपन्या जगवणं आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि शेतकऱ्यांचं आर्थिक स्वातंत्र्य कसं हिरावलं जातंय याचे सगळे पुरावे तुमच्या समोर दिसत आहेत. सरकार नावाची यंत्रणा शेतकऱ्यांसाठी नाहीच की काय, अशा पद्धतीचं सगळं चित्र आज समोर उभं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पहिल्याच 8 दिवसामध्ये कर्जमाफी केली होती आणि हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत आहेत. इतका प्रचंड वीट आला या लोकांचा, असं वाटतं की समोर आला तर एखाद्यावर बॉम्ब टाकून द्याव का काय, अशी परिस्थिती आहे. इतका अन्याय, इतका अत्याचार शेतकऱ्यांकडे, म्हणजे इतकं इग्नोर तुम्ही शेतकऱ्यांना कसं काय करू शकता? शेतकरी तुम्हाला येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये सांगा. आणि ही चर्चा विरोधकांनी घडून आणलेली आहे. आता या चर्चेला उत्तर हे कृषी मंत्री, मुख्यमंत्री आणि इतर लोक देणार आहेत, सहकार मंत्री वगैरे. तर या त्या चर्चेला ते काय उत्तर देतात आणि त्या उत्तरामध्ये कर्जमाफी काही कुठे दिसते का, त्याला टाइम बॉन्ड वगैरे आहे का, याबद्दल काही अपडेट आली तर ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.